फुकीत चालाय वास येतोय त्या दोराचा वास येतोय ना मग दारात येऊनच द्यायचं नाही की आम्हाला मग कशाला आला इकडं दारात तिकडं रानात कामाला बोलवलं तर इथं काय घरी हे दोराचा वास येतोय ते जाऊ दे तिकडं माल एवढं चाललं कशाला आला इकडे तिकडं कामाला बोलवलं रानात आणि इकडे चाललाय घरी ए तुझं पोरग कामाला बोलवते पैसे देते का टाइम हो हा हो गो बाय म्हणजे तो पैसे घेतले शिव कामाला आला गेला काय आधीच उचल घेतो नाही होऊन पडतो उचल बिचल काय नाही घेतली तो म्हणला काम खोरा टाकलं की पैसे देणार तुझ्या हातात 2 दिवस झाले काम येतोय पैसे अजून दिला नाही आठवडा झालं काय करायचं आम्ही हाताव पोट आहे आम्ही गरीब माणसं आहे नका सांगू आता पोट मला ही एवढी डिरी पुसली नसती मन मुक्त आधी खात्यात आणि मग नाही होऊन पडत यात अरे ही बरी पद्धत आहे तुमची म्हणजे आम्ही पैसे मागितले की आमची डिरी काढायची का बघाडे काय दुखत आहे नेमकं तुझं दुखत आहे, थंडी ताप झालाय. लय काम केल्यामुळे लागलं काय तू काय अहो कामाचं जाऊ द्या तुम्ही हा मग या बघा तुमच्या पोरांनी तर पैसे नाही दिले मला आजच्या आज मी बायको तुमच्या दारातच ठेवून इथं पोलीस पाटील घेऊन येईन ए बाबा तसं अजिबात नाही पैसे घेऊन गेला मागच्या आठवड्यात नाही म्हणतो पोराला जाऊन मी पगार दिलता अहो नाही दिला पगार. तुमचा पोरगा कुठे पैसे उडवते तुम्हाला माहिती आम्हाला काय माहिती जुगारात हारला का 10 रुपयाला ए तसलं काय बी देणार नका नू लिकरू माझं 1 नंबर आहे काय बी नको सांगू मला पगार द्यायचा आहे मंजुराचा ना असं काय म्हणतो तू एवढं गुन्ह्याचं लेकरू येतं मग द्यावा ना आमचा पगार टाइम आम्हाला दारात यायला लावलं बरं त्यांनी पटतं का तुम्हाला एवढं मोठं बागायतदार आमच्या सारख्या मजुरांनी तुमच्या दारात येऊन बडबड करायची बस बस नको नको लय म्हाताऱ्या माणसाचं लय डोकं नको राजा अरे 1 नंबर लेकरू आहे माझं सोनं आहे ते तू त्याला नाव ठेवतो सोनं आहे का पितळ तुमचं तुम्ही बघा आमचे पैसे टाका आधी इकडे घरात खायला धान्य नाही आमच्या रे तारा हे तुकडं मोड आहे का काय चल एकाकडे दाखी दे तुला पैसे दिले का राहिलं चला तुम्हालाच कळेल तुमचं पोरग काय गुणाचं आहे चल बस झालं आम्हालाच बडबड करायची ही काय बाय असली कामाला माणसं लावले ती असली तीच गावची आले बघा झोपलं ए बावड्या उठ रे. उठा. अरे हे पैसे मागायला तो पैसे नाही दिले वरती दिशेंचं मंजुरांचं हा येतो म्हणलं की मग त्याला पैसे बघितलं का देतो म्हणतोय अजून त्यो कावा द्यायचं तेरा पैसे कोंबड्या खायला काय पैसे करतो काय कोंबड्या खाय नका बत का आम्हाला तर नाही माहिती बुवा आमचं पैसे टाका हे असल्या फाटक्या चाट्या घ्यायला पैसे द्या मालकांना 2 वर्षापूर्वी घेतलेली ती तुला काय बाकीच्या बुचापात्या करायच्यात का पण अरे गरीबाचं कसं बी असो काय ह्या बालगाराचं पैसे देऊन टाकायचं काय येड्यावानी करतं रे पैसे करते त्याला कोंबड्या खायना तर येड्यावानी करीत अरे नुसतं पैसे करतोय जणू काय मी पळून चाललोय का तो पळून चाललाय मालक पैसे नाही राहिले अहो दुखत आहे दवाखान्यात जायचं. पट्ट्या येत्यात जात्यात 15 दिवस 3 वार पाट्या मिळत नाहीत आणि हे बालगार हे असलं लावायचं कशाला तो विचारपूस करायचा त्यांना हो या बघा पाट्या का वायू तुमच्या आम्हाला सांगायचं तरी पैशाला थांबणार लागन कामच माहित नाही तुला काय का तुम्ही 2 जण अरे काम आज केलं ना जाऊ पट्टीन ना तो पैसे देत भेटते आला लगेच काम काल झालं की आज दारात उठून तुमच्या पट्ट्या येऊस तर आम्ही खायचं काय मग आम्हाला आधी सांगायचं मला काय म्हणलं खोरं टाकलं की पैसे हातात देईन आता ह्या बालगारांना आहे तो खायला 3 टायमाला तरी बघ ना कसं बोंबलं तोय आता ही काम कराय ही आली आपली मरणाची कामगार आहे इथं नाही लावलं मग आम्ही का तुकडेवारी काम करू का तुमच्या इथं हा अहो अजून झालं नाही पैशाचं काम होईल. हो बाईसाहेब तुम्ही का बसा बरं का तुमच्याशी बोलायचं नाही मला आमचा व्यवहार ह्यांच्या संग झालाय आणि मावशी तुम्ही बोलू नका बरं का उगा आमचं तोंड नाही शानो काय बोलायचो आम्ही हात पाय वाजलं ना माझं तुम्हाला तुकडं थापता घालता रोज उठून तुमच्या डोंबऱ्या 3 टाइम ऐका अहो आता राहू द्या ना खाण्यापिण्याचं कुठं वरती काढता त्यांचं आता पार नाही काढा खाणं पिणं काढा आमचं पार अहो, नाही, चुकलं त्यांचं आता त्यांना बोलू द्या तुम्ही नका मध्ये बोलू. हाता पोट आहे आमचं काय पाहिजे ना तुम्हाला बाजाराला गेलं इकडं तर पोर आमच्या आशेने तोंडाकडे बघतात बाप काय आणीन का थोडं गोड खायला इकडं आम्हाला खायला तुकडाला तुमच्या इथं काम करून भरतोय उन्हात आल्याच आजार असताना काम केलंय दादा पैसे देतो की पण पट्टी नाही जमा झाली तेवढंच बोलतोय मी मागाच्यापासून या बघा नसतील द्यायचे तर तसं स्पष्ट सांगा सोडून देतो आम्ही तुमच्या नावाने पैसे बिकारी आहे आम्ही मज बिकारी आहे का आजपर्यंत आम्ही कोणाचे पैसे बुडून नाही तुमचं बुडून आहेत का तळतळ नको बाबड्या त्यांचं मंजुराचं पैसे देऊन टाक बरं ऐका त्यांना दवाखान्यापुरते 100-500 द्या बाकीचे चट मागं पुढे हिशोब करून द्या जाऊ द्या दवाखान्यात केलंय आपल्या इकडे काम तर दवाखान्यापुरतं तरी पैसे द्या मला आता तेवढं देऊन टाका जाऊ द्या आता मग चल देतो दवाखान्यापुरतं पैसे हा त्या मग आणून जावा जग हे पैसे घेऊन आणि असं बोलत नको जाऊ तू जाऊन दे जाऊ दे बाबा मंजूर लय अरे असतं तुला नाही माहिती तू आल्यापासून काय काय बोलते ते मी ऐकून घेतोय झालं गेलं त्या सोडून एवढं नसतं डोक्यात घ्यायचं हुकलं चुकलं असं जरा मानून घ्यावा तुम्ही मोठी माणसं आहे तुम्हाला पैशाची किंमत नाही आम्हाला इकडे रुपयाला रुपया जोडायला लागतोय
जाऊन दादा झालं गेलं चूक झाली. आधीच सांगायचं बायकोचं दुखतं, एवढा वेळ कशाला वाढत बसला असतो. हे बघा मालक, आम्ही आहे ना कामाला कधी कमी पडत नाही, पण आमचं पैसे टाइम देत जा तुम्ही. ही दवाखान्यापुरतं आणि बाकीचं पट्टी आलं ना 2-3 दिवसात पट्टी येईन घेऊन जा. आमचंच पैसे बेकार मागायला लागलं नाही काय का गरज आम्हाला? नाही बिकारगत मागायची. पुढच्या वेळेस चहा करते त्यांना थांबायला सांगा आता. जाऊन दे, चहा पाणी करून जा. नाही नाही नको जायचं नाही आम्हाला. नाही, चहा पाणी करून जा, नाही त्यांना दवाखान्यात. हा चला. जाऊन दे बरं, चला जाऊ दे. काय करायचं परत असं बोलत नको जाऊ कुणाला, कळलं का? कुणी आलं तरी आपलं गप बसायचं. काय करायचंय? अरे मग काय एवढा पैसा आहे, दम कसा नाही? कामं केली. जाऊन दे, चल त्यांना पण गरज आहे ना. जावा. झोप मोडाय परत येऊ नका.